हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी दारासमोरचं छान असं झाडून घेतलं, पाण्याचा सडा टाकला आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतली. आणि आज मी बनवणार आहे पास्ता. आज आम्ही खूप दिवसानंतर पास्ता बनवत आहे. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकून घेतलं. आणि पाणी उकळेपर्यंत इकडे मी मसाल्याची तयारी करत आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकली तेलामध्ये आणि कांदा छान असा परतून घेतला. तोपर्यंत पाणी सुद्धा उकळलं होतं. मग उकळत्या पाण्यामध्ये मी सर्व पास्ता घालून घेतला. पास्ता नेहमी उकळत्या पाण्यात घालायचा. थंड पाण्यात घातला तर तो जास्त चिकट होतो. आणि लगेच मी इथे मसाल्याची तयारी करत आहे. कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो घातला, वाटाणे घातले आणि मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून घेतलं. थोडा वेळ वाफेवरती भाज्या छान शिजतात आणि चव सुद्धा खूप छान लागते. त्यानंतर मग मी पास्ता सुद्धा काढून घेतला एका चाळणीत आणि तोपर्यंत भाज्या सुद्धा शिजल्या होत्या. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठाने भाज्यांना चव येते आणि कांदा सुद्धा छान परततो. शिजलं की त्यामध्ये मग मी टोमॅटो सॉस, पास्ता मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली. थोडीशी हळद घातली आणि काही घरगुती मसाले घातले. पहिले हे सर्व मसाले मी तेलात परतून घेतले आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करून छान असे परतून घेतले. पास्ता बनवायचं मुख्य कारण म्हणजे पिऊची फ्रेंड आली होती श्रीषा आणि तिला पास्ता आवडतो. त्यामुळे ती म्हणली, "काकी आज पास्ता बनव." तिच्यासाठी मी पास्ता बनवत आहे. मसाले छान असे शिजून झाले, की मी त्यामध्ये मग पास्ता घातलेला आहे आणि हे सर्व मिक्सअप करून घेतलं आणि थोडा वेळ झाकण ठेवून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि 2-3 वेळा याला हलवून घेतलं. आता आमच्याकडे लाईट नाहीये त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाहीये. खूप छान असा पास्ता तयार झाला आहे. हे बघा ही पिऊची फ्रेंड आहे. हे बघा आपला पास्ता कसा दिसतोय ते. या श्रीषाला तर पास्ता खूप आवडला आणि पियुषने आज पहिल्यांदा खाल्लेला आहे. पास्ता अनहेल्दी वाटतो त्यामुळे मग मी जास्त काही करत नाही. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.